नमस्कार मित्रांनो, खूप दुर्दैवी घटना समोर आली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मित्रांनो, कळवा आणि आसपासच्या परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण, छळ आणि हत्येच्या संतापजनक घटनेने खळबळ उडवली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. घटनेचा निषेध व्यक्त करत कळवा आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले. या आंदोलनातून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर घटनेचे तपशील. 13 वर्षीय मुलगी काही दिवसापूर्वी अचानक गायब झाली होती. तिच्या कुटुंबियांनी लगेचच कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान काही दिवसांनी तिचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी आढळला. मृतदेहावर मोठ्या प्रमाणात छळाचे पुरावे आढळले, ज्यामुळे हा क्रूर खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासानंतर आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून दोघांनाही अटक केली. नागरिकांमधील संताप. या घटनेनंतर कळवा परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली. आमच्या समाजात अशा प्रकारांना थारा देता येणार नाही. या आरोपींना तातडीने शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर समाजात गुन्हेगारीला चालना मिळेल, असे संतप्त नागरिकांनी सांगितले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि म्हटले की बदलापूर प्रकरणात जशी कठोर शिक्षा झाली तशीच शिक्षा आरोपींनाही व्हायला हवी. त्यानंतर कोळशेवाडी पोलिसांची भूमिका. कोळशेवाडी पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना पकडले आहे आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे आणि पोलीस आणखी पुरावे शोधत आहे. त्यानंतर न्यायासाठी कुटुंबाचा संघर्ष. मृत मुलीच्या कुटुंबियासाठी ही घटना अपूर्णीय दुःख देणारी आहे. त्यांनी न्यायालयाकडे तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूनंतर आम्हाला न्याय हवा आहे. अशा प्रकारांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, असे पीडित कुटुंबियांनी सांगितले. सामाजिक जागरूकतेची गरज. या घटनेने समाजात असुरक्षिततेची भावना वाढवली आहे. मुलीच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याची आणि प्रशासनाने कठोर कायदे लागू करण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांनी समाजाला एकत्र येऊन अपराधाविरोधात कडक पावले उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन. अशा घटनेमुळे पोलीस आणि प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहते. या घटनेने पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची गरज निर्माण केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देऊन समाजाला एक सकारात्मक संदेश दिला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आंदोलनाचा परिणाम आणि अपेक्षा. या घटनेमुळे नागरिकांनी एकजूट दाखवत न्यायासाठी आवाज उठवला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी आता सर्वांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेवर आहे. नागरिकांना आशा आहे की या प्रकरणातून समाजाला एक धडा मिळेल आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यानंतर 13 वर्षीय मुलीचं क्रूर अपहरण, छळ आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच अशा दुर्दैवी घटनेचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजाने अधिक सतर्क होण्याची गरज आहे.